सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था निवास शहर. जय जय राम कृष्ण हरे. सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था युवा शहर. तर एक दशमुखी हनुमान हे नाटक आज दशावतार आहे बघा. स्नेहसंमेलन व दिनदर्शिका प्रकाशन आणि महान पौराणिक दशावतार नाटक. कार्यक्रम करता अडचण निर्माण होतं सगळे दूर करून विघ्न दूर करून सगळे पाहुणे मंडळी वगैरे सगळे इत्यादी असा तो कार्यक्रम निर्वळपणे पार पडायचो आणि तो ठिकाण झालेलो तो उभं राहून सगळे चांगल्या पद्धतीने घडवतो रे महाराजा. होय महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. असे फिरत चला जरा एक ग्रुप फोटो घेऊ. आदरणीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी राजांच्या छत्रपतींच्या प्रतिमेला शिवाजी महाराज की
इकडे समोर सर्वांनी चला धन्यवाद. सुंदर असा सोहळा आपल्या येण्यानं या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या निमंत्रणास मान देऊन सन्माननीय श्री हेमंतजी सामंत 36 राज्यामध्ये एक उत्कृष्ट असा सिंधुदुर्ग जिल्हा भूमिपुत्र म्हणून ओळख व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय जवळचा हेमंतजी सावंत या ठिकाणी काही कारणास्तव Oh,
आणि गायलं आमचे मित्र आणि बुवा प्रथमेशी गाडीगावकर अतिशय सुंदर आपण गायन करता सादरीकरण करता मृदुंगमणी गायनाचार्य साऱ्यांचं या ठिकाणी आम्ही शब्दसमानाने स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्थेच्या खजिनदारांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रथमेश गाडीगावकर यांचा या ठिकाणी यशोचित सन्मान करावा. विनोदची गाडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मायेची शाल श्रीफळ आणि सुगंध देणारा गुलदस्ता देऊन या ठिकाणी व आपला आम्ही सन्मान करतोय. हा सन्मान भक्तीचा हा सन्मान आपल्या सेवेचा या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी व्हायला हवा. भक्तिमय वातावरण निर्मिती त्याने केली आणि ह्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. अशा भक्तगणांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय सन्मान करतोय. सगळ्यांना जय हरी. संसदेचे पदाधिकारी यांना विनंती करतोय अध्यक्ष सचिव खजिनदार सल्लागार महिला पदाधिकारी सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी एक मंडळ आहे त्या मंडळाचं आम्ही शब्दसमानाने स्वागत करतो. त्यांना स्थानापन्न व्हायला विनंती करतोय. सर्व पदांच्या सहकार्यानं सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था दिवाशनाला गेली 4 वर्ष कार्यरत आहे. या संस्थेच्या हातून विविध प्रकारची कामं केली जातात. मग सामाजिक क्षेत्रात असू देत, शैक्षणिक क्षेत्रात असू देत, आरोग्य विषयक असू देत, समाजाच्या हिताची सर्व कामं या ठिकाणी केली जातात. आणि सुंदर असं कार्य या संस्थेकडून घडून येतं. गेली 4 वर्ष कार्यरत असलेली संस्था रजिस्टर नव्हती ती या वर्षी रजिस्टर झाली आणि हक्काचा रजिस्ट्रेशन देखील मिळाला आणि त्याचा आनंद या ठिकाणी आपण सगळ्यांना पाहतोय. आणि तोच आनंदाचा क्षण या ठिकाणी आपण साजरा करतोय. सर्व शिष्टमंडळ सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहून या सुंदर क्षणाचा लाभ घेत आहे. चला वेळ होतोय. कोणीतरी एक शिक्षकाचं काम करेल बाकी साऱ्यांनी विद्यार्थी व्हा. मात्र आपल्या महाराष्ट्रात अनेक जण शिक्षक बनण्यासाठी उत्सुक असतात. मात्र माझं कार्य काय, माझं काम काय हे करायला मी विसरतो. साऱ्यांनी बोलायचं ऐकायचं कोणी. माझा जिल्हा माझी संस्था माझा महाराष्ट्रात कोकण विभागात या जिल्ह्याचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं. तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याने तारकर्ली, वेंगुर्ला, अंबेडघाट या सगळ्यांनी नटलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सुंदर असं चित्रीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सेवाभावी संस्था रजिस्टर संस्था या ठिकाणी गेली 4 वर्ष कार्य करते आणि त्या कर्तृत्वाचा झेंडा या ठिकाणी फडकला जातोय. आणि आपल्या संस्थेचा एक सुंदर असा बॅनर व्यासपीठावर आपण पाहतोय. टाळ्यांच्या गजरात माझी संस्था माझा जिल्हा माझा विभाग. नमस्कार. सिंधुदुर्ग सेवाभावी संस्था ही आज आपली संस्था कोकणची असा. कोकण म्हणजे सिंधुदुर्ग. आज गेलेले माणसं असत ही सगळी सिंधुदुर्गाची असत आणि सगळ्यांनी आज
आपल्या संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर बघत होता आणि आज आपली संस्था खरोखर रजिस्टर झाली आहे. अभिमान वाटलेला ही संस्था आपल्या विभागामध्ये कार्यरत असा, ही संस्था अशीच कार्यरत होती असा. तेव्हा ह्यो जो आज आपण जमाव केला असावं, जो आपण बुजुर्गवासी असावं, ही संस्था अशीच पुढे कार्यरत राहावं असावी. आणि यासाठी ह्यो जो काही जनसमुदाय आपण जमवला असावा, ह्यो असोच ह्यो दिवाभर बसताना हीच माझ्या रामेश्वरांच्या म्हणजे प्रार्थना करणे असतोय. आणि आता आपण ज्या क्षणाची वाट बघतो त्या क्षणाची वाट आता थोड्याच होईल. आणि हा जो कार्यक्रम आम्ही हातात घेतला असा, त्या कार्यक्रमाची सुरुवात 2 मिनिटात होईल. त्याच्यानंतरच आपल्या आवडीचं आपली कला जी सादर होता असा तो म्हणजे दशावतार. ह्यो दशावताराचे आपण जे अजून गर्दीचे असा, शेंगे तुमचो दशावतार आमचो, शेंगे तुमचो दशावतार आमचे, असं हे आपण दशावतार अजून रंग वाढूचो असा. थोड्याच वेळात त्यांनाही आपण इथे मंच देऊ. भोगले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भोगले साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आज स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असला. स्नेह संमेलन म्हणजे एकता, एकरूपता, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करायचं आहे. दिनदर्शिका प्रकाशनशिवाय वळतोय. दिनदर्शिका म्हणजे घरात असलेल्या प्रामुख्याने सगळ्यांची नजर त्या भिंतीवर जाते. दिनदर्शिका म्हणजे नुसत्या तारख्या नव्हे, दिनदर्शिका म्हणजे नुसते सण नव्हे, दिनदर्शिका म्हणजे एक प्रत्यक्षात आरसा असतो. जीवन जगत असताना यावेळेस मला हे कार्य करायचं आहे, यावेळेस मला हा प्रवास करायचा आहे, याची प्रतिमा म्हणजे दिनदर्शिका. आणि या सुंदर दिनदर्शिकेचं या ठिकाणी प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभास्ते, सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिष्टमंडळांच्या शुभास्ते, सर्वांच्या समवेत तुम्हा सर्वांच्या साथीने, तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं सेवाभावी संस्थेचं या ठिकाणी स्वतःच हक्काचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठाद्वारे सन्माननीय अध्यक्ष गाडीगावकर, सन्माननीय सचिव समिती चव्हाण, सन्माननीय खजिनदार विनोदजी घाडी या सर्वांच्या समवेत या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्याचे आपण सारेमान साक्षीदार राहणार आहात, या सोहळ्याचे सारेमान आपण मान्यवर राहणार आहात. त्या दिनदर्शिकेच्या प्रथम दर्शनी आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्राच्या राजा शिवछत्रपती यांची प्रतिमा पाहतोय. किंवा आम्हा सर्वांच्या मातेवर तिलक पाहतोय, कुंकू पाहतोय. या राजांमुळे, छत्रपतींमुळे अंगणाची तुळस आणि मंदिरावरती उंच असा कळस पाहतोय, देवळात देव पाहतोय. तो म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या साऱ्यांच्या समवेत, साऱ्यांच्या साथीने, तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं इकडे समोर सर्वांनी जनहिताचं काम या ठिकाणी घडलं जात आहे. असं सुंदर अशी संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था 4थ्या वर्षाचा सुंदर असा हा सोहळा आपल्या साऱ्यांच्या समवेत सर्वांनी या सुंदर अशा रोषणाई आजच्या या शुभ सायंकाळी छत्रपतीचा मोठ्या आनंदाने साजरा होतोय. आपल्या साऱ्यांचं या ठिकाणी कौतुक आहे, सन्मान आहे, आदर आहे. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आपल्या एकतेचा, हा सन्मान आपल्या एकरूप विचाराचा. ही संघटना आपली एक हातानं, एका मतानं, एका दिव्यानं कार्य करते.
फिरत आहे. आपल्या साऱ्यांचं या ठिकाणी स्वागत. सन्माननीय समाजसेवक देशिंगजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सन्माननीय गोखले साहेबांचं शुभागमन झालंय. एक मुखी दशावतार या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे. व्यासपीठावर असलेली सर्व यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठ मोकळा करावा. आपला सणांचं या ठिकाणी आम्ही आदर करतो, सन्मान करतो. इकडे समोर त्या मंडळाचा आम्ही यशस्वी सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत. श्रीमंत योगी प्रतिष्ठान व्यासपीठावरील सर्व माझ्या माय माऊलींना आपल्या हाती दिलेला दिनदर्शिका आणि आपल्या चेहऱ्यावरची सुंदरता, एक स्माईल आहे, हसू आहे, त्या अजून सौंदर्य वाढेल. समोर बघा सगळ्यांनी फोटोग्राफर आपला वाट पाहतोय. सामंत साहेब साहेबांना आपला नमस्कार सगळ्या वहिनी. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. गोविंद मामा गाडीगावकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला बोलवून इथे सन्मानित केलं. त्यांच्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप स्वागत. आणि सिंधुदुर्गाची शान त्यांनी दिवा शहरामध्ये वाढवली. या सर्व टीमचं खूप खूप स्वागत. महिला भगिनींचं पण खूप खूप स्वागत. आणि कुठलंही कार्य या ठिकाणी आपण वाट पाहतो. आपल्या कोकणची लोक परंपरा जपण्याची आपली कलाकारांची निर्माण केलेली एक सुंदर महान पौराणिक दशावतार नाटक, एक दशमुखीचे हनुमान, हे सुंदर सादरीकरण या ठिकाणी आम्हाला पाहतोय. दशावतार म्हटलं की विष्णूचे 8 अवतार या ठिकाणी सादर केले जातात. त्यापैकी हनुमानाचा अवताराचा या ठिकाणी स्वरूप या ठिकाणी आम्हाला पाहतोय. रंजनाजी सिंग यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. मानसी गावकर यांच्या शुभ हस्ते रंजनाजींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. रंजनाजी आपण सुंदर कार्य करत असता. तर सादरीकरण करणार आहे की सिंधुरत्न दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट. जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी नक्की कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी पैठणी असणार आहे. मला वाटतं 9 ते 10 पैठणी आहेत आणि लहान मुलांसाठी देखील या ठिकाणी विविध भेटवस्तू आहेत. त्यामुळे आपल्या नावाची चिठ्ठी त्या बॉक्स मध्ये टाका. थोड्या वेळाने आम्ही एक चिठ्ठी ड्रॉ करू आणि त्या विजेत्या भाग्यवानाला ते पारितोषिक आम्ही बहाल करू. आणि तत्पूर्वी ज्या क्षणाची आपण तुमच्याकडे वाट पाहतो तो क्षण या ठिकाणी येऊन लागलाय. एक दशमुखी हनुमान महान पौराणिक दशावतार नाटक साजरी होईल. जय जय रामकृष्ण हरी. कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला. आम्ही आयोजक आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि सिंधुदुर्ग दशावतार नाट्य मंडळ उमेशनगर डोंबिवली या सर्व कलाकारांना विनंती करतो की आपण व्यासपीठाचा ताबा घ्यावा आणि सुंदर अशी आपली कला सादर करावी. माझ्या चेहऱ्यावर थोडीशी सुंदरता कधी बोलते, माझं रूप सुंदर कधी दिसतं. चेहऱ्यावर 12 वाजल्यावर नव्हे तर चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिलं, स्माईल दिलं तर सुंदरता शोभून दिसते. अशा सर्व कोकणवासियांसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट यावा. कोकण आपला असा, नवे कार्यक्रम आपला असा आणि म्हणून या उपस्थित राहिलेल्या माझ्या माणसांसाठी आणि म्हणजे तुम्हा स्वतःसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट.
तुम्ही माझी माणसं आहात स्वतःची तरी हाव काय मग वाजवायला आणि जो क्षण आनंदाचा मंगलाचा एक महान पौराणिक दशावतार नाटक या ठिकाणी आपल्या समोर सादर केला जातोय जोरदार टाळ्यांचा गडगडाट. दशावतारी घेऊनी गाथा, दशावतारी घेऊनी गाथा, जगतो जगती पावगणनाथा, जगतो जगती पावगणनाथा, जगतो जगती पावगणनाथा. गजानन महाराज दासरी विनोद आहे. वत्सा शूद्रजा मी माझ्या मातांनी जन्म सावले कैलास पर्वती तांडव केला